39 मतदान केंद्रावर पहिल्या 2 तासात मतदानासाठी अडथळा आलेला आहे। हिंगोलीमध्ये 39 बॅलेट मशीन्स आणि 16 कंट्रोल युनिट बदलण्यात आलेत। 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्यात। एकूण 39हून अधिक मतदान केंद्रावर पहिल्या 2 तासांमध्ये मतदानाला अडथळा निर्माण झालेला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर सध्या या मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू झालेलं आहे। सकाळच्या टप्प्यात तापमानाचा पारा कमी असल्याने मतदारांनी सकाळी या ठिकाणी गर्दीही केलेली होती। मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत या ठिकाणी उभं राहावं लागलं। तर आपण थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सध्या तुम्ही कोणत्या मतदान केंद्रावर आहात? तिथलं तापमान कसं आहे आणि मतदारांची संख्या कशी पाहायला मिळतेय? कारण सकाळी जो गोंधळ निर्माण झाला होता तो आता सुरळीत झालाय का? मिळाली आपल्याला माहिती की हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे हा 3 जिल्ह्यांमध्ये विभागला गेलेला आहे, नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ। आणि याच ठिकाणी ज्यावेळेस मॉक कॅम्पेन ज्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला करण्यात आलं मतदान सुरू होण्याच्या आधी, तर त्यावेळेस 39 ईव्हीएम मशीन म्हणजे अर्थात त्याच्यातले आपण बघितले तर 22 हे कंट्रोल युनिट होते, आणखीन व्हीव्हीपॅट मशीन होते। यांच्यामध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाला होता, तो तपासणीमध्ये मॉकला आढळला, ते तत्काळ बदलण्यात आले। त्यानंतर पुन्हा मॉक ड्रिल घेण्यात आलं, आणखीन त्याच्यानंतर सुरळीत सगळं काम सुरू झालं। मतदान सुरू झाल्यानंतर मात्र 6 मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला। कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट या दोघांना जोडली गेलेली जी केबल होती त्या केबलिंगमध्ये प्रॉब्लेम झाला होता, अशा प्रकारे निरीक्षणातून समोर आलं। तत्काळ भरारी पथक तर प्रत्येक ठिकाणी होतच होतं। लागोपाठ 2 कंट्रोल युनिट आणखी 2 व्हीव्हीपॅट मशीन हे तत्काळ बदलण्यात आले। जितेंद्र पापळकर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी स्वतः या सगळ्या विषयांना या मॉनिटर केलेलं आहे आणि अखेर आता सगळ्याच ठिकाणी सगळ्याच मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरू झालेलं आहे। तांत्रिक दोषामुळे हा निर्माण झाला होता, आणखीन तो तत्काळ आम्ही दुरुस्त केलेला आहे की आणि त्या ठिकाणचे मशीन बदलले आहे, अशा प्रकारचं थेट रिटर्निंग अधिकारी अर्थात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे स्पष्ट केलंय। काही काळ मात्र की ज्यावेळेस 2 मतदान केंद्रांवर ज्यावेळेस हे मशीन बंद झालं होतं तर त्यावेळी काही काळ मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती, पण 15 ते 20 मिनिटांमध्ये हा तत्काळ प्रशासनाने दखल घेऊन केलं, त्यामुळे आता सगळं मतदान सुरळीत सुरू आहे। राहिली गोष्ट तापमानाची, तर 37 अंश सेल्सिअस तापमान आता आहे। माथ्यावर उन्हाचा कडक पारा वाढायला सुरुवात झालाय। प्रत्येक जण आडोसा कसा मिळेल हा बघतोय। आम्ही खेत खियान गाव कसबे असं करत काळजी घेऊन उन्हापासून बचाव करत सगळ्यांनी आवश्यक ती काळजी घ्या आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा, हेच आवाहन आपण या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करूयात। आणि ही थेट